हॅलो. राम राम वामनराव. काय राव ती गडी दिलाय कामाला, दिवसाच पितय राव. हा सांगितलं की 2-3 वेळा समजून सांगितलं त्याला, पण कुठं ऐकायला पाहिजे की त्याने. बॉम्बाला गेलं नाही मी रातच. आता काय. बरं बरं, एक 5 मिनिटानं फोन करतो तुम्हाला वामनराव. हा बरं बरं. आईला ही विराट कुठलं म्हणायचं नवीनच. अय पाहुणं. गावात नवीनच दिसतंय विराट. हा नवीनच येत आम्ही. होय ना. कुठलं गाव म्हणायचं. ते पिंगेवाडीचे आहेत आम्ही. पिंगेवाडीच आहे होय. काय नाव काय. माझं नाव राजू आहे आणि हिचं चांदणी आहे. चांदणी. भारी नाव आहेत की दोघाची पण. हा. होय. मग इकडं कोणीकडे निघाला. थोडं कामाच्या शोधात चाललो होतो. कामच भेटा ना कुठं. कामाच्या शोधात. काम काय करणार. जे काम असेल ते करू आम्ही. जे असेल ते काम. शेतातलं काम जमतं का. अहो सगळं जमतं आम्हाला काम. आला का राजू, मग लगा सोन्याहून पिवळं झालं की. कस काय. मला बी कामगाराची गरज आहे आणि तुम्हाला बी कामाची गरज आहे. आणि नेमकं आज काय झालं माहिती आहे का. आपला जी गडी होता पाहिला कामाला ठेवल्याला, गेला निघून रातचाच. नेमकं वेळेवर आला बघ तुम्ही. आणि हे बघा, आपलं शेत म्हणून काम करायचं. कुठल्याही गोष्टीला लाजायचं नाही, संकोच करायचा नाही. आणि हे बघ राजू, निम्या रातची जरी काय अडचण आली, बिनधास्त घरी यायचं. हां जमतंय मालक. जमतंय ना. हां. बाई करतेल ना काम. हो करल ना ती. म्हणजे चांदणी हो. अहो सगळं काम करते ती. चालतंय. बरं आता दामला आज चाल, तुम्ही एक काम करा, बॅग ठेवा आत. तुम्हाला शेत दाखवतो आपलं. पण मालक पैशाचं बोललो असतो तर. मुद्द्याचं राहिलं की. दौलतरावकडे आलाय, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही पैशाचं. हे बघ, 1,00,000 रुपये तुला, तुझ्या कामाच्या हिशोबानं वर्षाचं 1,00,000 आणि चांदणीला 50,000. जमतंय जमतंय. जमतंय ना. बस काय पाहिजे अजून. चला मग बॅगा ठेवा, शेत दाखवतो तुम्हाला. बरं मालक ठेवतो बॅग आतमध्ये. हा ठेवा बॅगा. बरं का राजभाऊ, ही बाजरीचा प्लाट यागळाच आणि ही कपाश. ही किती आहे. ही सगळं मिळून बघ, हिथं आपलं 10 एकर आहे. अरे वा. आणि पलीकडचं 10 एकर आहे, 2 ठिकाणी आहे, ते आपण दुसऱ्याला करायला दिले. हे बघा मालक, हा. तुम्ही ना कामाचं अजिबात टेन्शन घेऊ नका, सगळे कामं करतो आम्ही. शाबास वागा, माझ्या मनातलं बोलला बघ. आणि हे बघ, वेळच्या वेळी पाणी द्यायचं बरं का चांदणी. हो मला. नवऱ्याला बी लय ताप द्यायचा नाही काय. नाही. सगळाच लोट त्याच्यावर पडला नाही पाहिजे. आपलं तिथलं गुराढोराचं झालं की नवऱ्याला आपला हातभार लावायचं काय. नाही काम करते ती. हा. आणि हे बघ राजू, ही बाजरी कशी हिरवीगार दिसते का नाही. आजूबाजूला बाजरी अशी दाखवायची, दिसणारच नाही राजू. हा राव. कारण आपण लक्षच तेवढं दिलंय ना. वेळच्या वेळी पाणी. आणि हे कपाशीचं बी बघ आहे का, बोंड कशी आल्यात बघितलं का. हा. आता उद्यापासून काय करतो आम्ही, खुरपून घेतो कपाशी. चांगलंच. हा. हे काय थोडं गवत आहे हा. इथं बुडाला. काढून घ्यायची वेळच्या वेळी काय. हां बरं का राजभाऊ, परवा असतोय बाजार, जायचा कच काटून बाजार भरायचा काय. जमन. लागल तसं माळवं तिथं आहे. आणि आता जे मी गोष्टी सांगितल्यात समजा लक्षात आहेत ना. हो मालक. हां. कामात घाळपणा करायचा नाही. अजिबात नाही, काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कसल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. सगळं आहे ना आपलं म्हणून करल मी. बस बस बस. तर समजा गोष्टी लक्षात आल्या ना. हो मालक. हां. बरं आता काय करू राजू, हं. चालणे या असं का दबकत का चालली. हां. आता आपली गुरं आहेत, ती गुरं दाखवतो. गुराकडे एक जरा चांगलं लक्ष द्या. हां थांबा जरा. हा बोला की पुरुषोत्तम. ती आपली एरियाची पोती द्या ना तेवढी.
तरी समजा असं आहे बघ राजू, ह्या बघ कसे आहेत गुरं, दस्त पुस्त एकदम. हा भारी आहे. भारी म्हणजे तेवढं सांभाळलंयच तेवढं. हा परवा चालता एक जण 40,000ला मागत होता. हा हा हाय आपल्याला जनावरांची आवड आहे, नाही नाही, दारात आहे ना जनावर पाहिजे. पाहिजे त्याशिवाय मग? गमत आहे का सांगा. आणि हो की पायपा ह्याच्यावर फक्त लक्ष ठेवायचं. जरा काय आजूबाजूला जरा हाय चोरट्याचा कालवा, बर जरा मध्ये पायपा गेलत्या, त्यात झकमारीचा गडी त्यात सामील होता. असला जी कुत्र्यागत हाणला म्हणतो ना आतमध्ये घेऊन राजू, आय माझं दूध आटवलं त्याला. नाही, आपण आहे ना एकदम घरच्यासारखं काम करणार आहे. बस आणि कुणी आसपास जरी इथं फिरकलं ना, हा त्याचा कंबरच मोल येतो मग. बस तुझ्यावर विश्वास आहे बघ. बोलण्या चालल्यावर बघ राजू एकदम फर्स्ट क्लास माणूस वाटतोय तू. हा तुम्ही काम पण बघा, आपलं एक नंबर काम आहे. कारण चांदणी बाईचा पण काय विषयच नाही म्हणा. लाजाची नाही बिलकुल बरं का. मग सांगितलंय काय अडचण आली बिंदास बोलायचं. हा मै बायकोला कामाची. आहे ना. अरे बघ तिथं पुढं कोयता आहे ती बर आपल्या रानात पाठीमागच्या साईडला बघितलं ना गिनी गोल आहे, तोडायचा योग जनावराला बी खायला काय नाही. बर बर ह्यांना खायला टाका, तुम्ही बी आपलं 2 घास करून घ्या. हो. काय लगेच जातो सगळं आहे मग. आपलं, सगळी भांडी कुंडी समजी ठेवलेली आहेत तिकडे. बरं. हा घ्यायचं. लागतो मग कामाला. हा लागा कामाला बिंदास. चल ग. काय होतोय का नाही स्वयंपाक आजच्या दिवसात? हा का धरा लावती उपास? हा उरक. हा येतो, एक 10 मिनिटात पोचतोय. हा ठेवू का? होय ग, काय मालक भारी भेटलेत आपल्याला. खरंच देव माणूस म्हणावं. म्हणजे बघ ना, आपण घर सोडून आलो आणि लगेच पहिल्या दिवशी काम भेटलं आपल्याला. हम्म. आता मस्त काम करायचं, सुखात राहायचं, कोणाचं टेन्शन नाही, काही नाही. हा मालक गेले का घरी? हा गेले ना. खरंच गेले बाई? हा हो गेले. हां, बरं झालं बरं का गेले. हं? म्हणजे आपण आता इथं दोघंच आहेत ना, मग म्हणजे निवांत आपल्याला गप्पा गोष्टी करता येतील ना. मग काम करत करत करा ना गप्पा. काम काय आता करायचंच आहे की नाही. मग थोड्या वेळ चल ना आतमध्ये. काय हो तुम्हाला काही लाज वाटते का? कसली लाज? कसं बोलताय तुम्ही? चल की, त्याला काय होतं. काय चल ना. हो आत्ताच काम लागलंय आपल्याला. मग समजून घे ना तू काही गोष्टी. काय समजून घेऊ मी? काम करा गुमान. ऐक ना, एक 10 मिनिट जाऊ आणि लगेच काम करू मग आपण. हं? चल ना. इकडं कुठं लोक बघतील ना. मग इकडे जायचं का? लांब जाऊ चला. हा चल. चल ना पटक्यान, बघत काय बसले आता तू. हळूच हळूच. इकडे 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 चल. अहो एवढी खाई. जवळ ये की. हा? काही लाज वाटते का हो तुम्हाला? लाजाल काय, आपण काय आजच करतो काय गोष्टी. नवरा बायको आहेत आपण. अहो पण तुम्हाला कळायला पाहिजे ना आपण कुठे आहे. मला मस्त कळतं, पण तुला कळायला पाहिजे ना. हं? त्या मारी ह्यांना गिली गोल तोडायला सांगितले, कुठं गडप झाली ती काय. अहो कोणी बघायचं इथं, आपण नवीन ठिकाणी आहो. कोण नाही तिथं. जवळ ये की थोडं अजून. अहो, असं काय करताय? बघा ना आपण कुठे आहे ते तरी बघा. तू नका टेन्शन घेऊ. तो अजून जवळ ये की माझ्या, असं मिठीत आहे ना माझ्या. हं? अहो काय कोणी लाजते का तू? बघायचं. लाजू नको ना तू. अहो कोणी बघितलं तर. कोण नाही बघत. बरं ऐक ना, मी पुढे जातो, तू मागून ये. हं?
आऊच. अहो कापसाला पाणी द्यायला गेलते ना तुम्ही. जा ना कापसाला पाणी द्यायला. काय हो असं, मालक येतील ना. यो मालक तुम्ही. अगं चालणे, माझ्या बायको साडी कशी काय घातली तू? हा शाळेला त्या बायकोला अक्कल नाही. वापराच्या साड्या हिथं नको टाकू म्हणलं तर टाकल्या, पण गावली कुठं तुला? अहो मालक मी असंच घरामध्ये झाडून मारत होते, मला साडी भेटली, मी घालून घेतली. देवा काय बांधर तर झाला ही. बरं ऐक, चुकून झालं बरं का माझ्याकडनं. कसं आहे, गावात जरा 4 लोक मला ओळखणारे बी आहेत ते, पण नाही बरं का आता एवढ्या बायका आपल्या रानात कामाला आल्या, पण असं कधी नाही बरं का. त्या बायकोला दाखवतो घरी गेल्यावर काय आहे ती. हां अरे साड्या टाका सांगतं मग नवऱ्याला एखादं बाबा साड्या आहेत बिबा अगोदर दिल्या असतात तुला वापरायला. हां बरं चांदणी, पण काय वाटलं नाही तुला, म्हणजे असं वाईट काय वाटलं नाही ना? नाही मालक. हां आणि राजूला काय म्हणू नको. हां नाहीतर उगं तुला प्रॉब्लेम होईल, बाग काय नाही. हां सेम म्हणजे साडीला. हां चालते टाका आतमध्ये. हां हाय रानात मी. हां राजू, बोला ना मालक. शबासरा पठ्या मानलं गाड्या. काय झालं मालक? काय झालं लागा आत्तापर्यंत लागा एवढं गडी माझ्या कामाकडे आलं बरं का, पण लागा तुझ्यासारखं तोड नाही बघ कामाला. आपलं कामच तसं आहे मालक. मग सांगावंच लागत नाही रे तुला हम्म की राजू ही कर, राजू ती कर. ही बघ की काय तुझा पाय गुण. तो आला की लागा कळीच फुलली कापसाला. हे ह्याला म्हणायचं पाय गुण. तुम्हाला बोललो होतो ना मालक मी, काम म्हणजे 1 नंबर काम करणार आपण. कुठलीच गोष्ट तुला सांगावं लागत नाही, हे मला लय भारी वाटलं बघ. हा हा बरं आज काय करतो, गवत काढून घेतोय सगळं. हम्म. दुसरं काय काम आहे मालक मग आता? ह्या बघ तुला सांगताना सांगितलं मी आपलं म्हणून समजायचं. मला आता तुला वाटत नाही मला की तुला काही काम सांगावं म्हणून. नाही. आणि आपला हात धरत नाही बरं का शेतीचा. तर कसं हिरवगार पीक एवढी काळजी घेतच नाही कोण. तुम्ही ना अजिबात लक्ष घालू नका आता शेतीकडं. सगळं आहे ना आम्ही करतो 1 नंबर. आणि बाजारात गेल्यावर चर्चा कळली असेल दौलतरावची. हो मग अहो लय दबदबा आहे तुमच्या गावात. हा आणि तुमचं नाव घेतलं ना हा ते म्हणते देव माणूस आहे. त्यांच्याकडे काम करायचं नशीब तुमचं. परमेश्वराची लीला. आपण बी भक्ती करतो, आपल्याला बी सोन्यासारखी माणसं भेटते ती. अरे पण चांदणीला काय काम सांगितले? ती तिकडं जनावराचं काम करते वाटतं, काहीतरी झाडून घेते. होय का? हा अहो काय जरा चेहरा ही जरा काय भांडणं फिंड तर नाही झाली काय? नाही नाही ना? अहो 2 वर्ष झाले आमच्या लग्नाला, हा कधी भांडण नाही काय नाही, एकदम सुखाने संसार चालू आहे आमचा. शबास शबास. फक्त तुमचा आशीर्वाद राहू आहे द्या. रा आशीर्वाद आहे. तसं बघायला गेलं तर राधाकृष्णाची जोडी रे तुमची. बायकोला बोललो की मी रात्री, हे काय जोड आली म्हणजे मला बघायचंय म्हणली त्यांना. जा म्हणलं जरा दमानं देरानं, नवीन आहे ती जरा सोडलीच लागू दे म्हणलं नाही, त्यांच्या. प्रेमळ हा. स्वभाव आहे तिचा पहिल्यापासून. हाय, हाय. बायको तर माझ्या कधी प्रेमळच. भांडण नाही, चिडचिड नाही, काहीच नाही. हाय चेहऱ्यावरनं दिसतच की दोघं बी म्हणजे दोघाचा बी स्वभाव. हा, हा. बरं चालू दे काम मग. हा 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 मालक. हा जनावराला पाणी लावलंय का? सांगितलंय चांदणीला. हा तर सांगितलंय ना. हाय हाय तिला बी सांगावं लागत नाही बरं का. मी तर आपलं चल घे आपलं गवत ही काढून घे. हा सगळं असेल ते आणि टायमिंगला जेवायचं. हा? बरं बरं. हा तुम्ही चल. जेवले का मालक? हा जायचंय जेवायला जायचं. बरं बरं. चल करा मग काम. हा हो हो खरंच देव माणूस आहे मालक. असं कामाचं कोणतरी कौतुक करणारं भेटलं पाहिजे, मग काम करायला माझी येते. असं दनादन गवत उपटितो आता अख्ख्या सरकीतलं. छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, तशी चांदणी चमचम करी. आव दाजीबा सांगत वागण. आयला पण ही पाखरू बागाडतंय कुठं नेमकं? हा अरे हाय केला काहीतच. तशी चांदणी चमचम करी. मालक तुम्ही. काय ना जरा फेरफटका मारत होतो. काय झालं मालक, बोला की. काय बोलायचं चांदणी, आता काय बोलण्यासारखं राहिलंय का सांग की आता. मालक जाऊ द्या की, काढून टाका डोक्यातून. झालं त्या गोष्टीला आता 4-5 दिवस. मित्र विसरून गेले बघा. आता चांदणी तू विसरलीस, पण माझं मन विसरणार ना.
4-5 दिवस झालं झोप नाही त्या गोष्टीमुळं, माहीत आहे का? आयला ह्या दौलतरावकडनं असं झालंच कसं काय? तुझं मोठं मन म्हणायचं विसरली तू आता काय हा? असतं एखाद्याचं मन हा. पण चालणे कामाला बाई नवरा बायकोला तोड नाही गाड्या. अक्षी नवऱ्याच्या हातावर हात मारला बघ कामाला तू. तो एक पट कामाला असला तर तू 2 पट. आणि जरा असं उन्हातानाचं जरा काळजी घेत जा. तुझी घ्यायची काळजी जरा. काय लोड घ्यायचा नाही कामाचा. मस्तपैकी आराम करायचा हा. राजूचं तर लक्ष असतंच कामावर हा. काय बाकी अडचण फिटचण नाही ना काय? नाही. बोलायचं बिंदास अडचण असल्यावर हा. हा असं मालक. मनात ठेवायचं नाही काय हा. बरं मालक, करते मी काम. हो चांदणी काळजी घे म्हणलं. काय? स्वतःची काळजी घे म्हणलं. तुरीला पाणी सोडलं का तिकडे? हा मालक, सोडले. बरं आलो तुरीकडनं जरा. हो हो. चांदणी झालं का काम? चालूच आहे हो. दे इकडं ते. सोड काय आता. तुम्ही करता? अगं सोड बरं, तू थांब इकडं. करतो मी. दे. थांब. हम्म. जमतंय ना काम? हो, जमतं ना. का त्रास होतोय जास्त? त्रास तर सहन करावा लागेल ना तुमच्यासाठी. गावाकडच्या त्रासापेक्षा हेच तर बरंच आहे ना हो. ते खरं आहे म्हणा. तिकडं बघ ना किती गरिबी परिस्थिती आहे आपली हा. खायला टायमाला भेटत नव्हतं, पैसे नव्हते खिशात. आता थोडे दिवस केलं ना, 1 महिनाभर काम, पैसे पण येतील हां. हो. थोडे दिवस आहे ना सहन कर, नंतर आहे ना मस्त सुखाने संसार करू, आनंदात राहू. हो, आहे की नाही? खरंच बरं झालं आपण इकडं आलो. जेवढं जमल तेवढंच काम करीत राजू, जा. बोला ना मालक. अरे काय तुझ्या हाताला हात आहे का नाही हा? काय झालं? अरे काय झालं कळलं का? आता कापसाच होता की लगेच तू कडवा तोडायला हा? आता मालक काम करायला आलो म्हटल्यावर काम करणारच ना. अरे नाही एवढं काळजी घ्यायची हा. आता तुम्ही एवढे देवासारखे भेटले आम्हाला. हाय पण एवढा लोड काहीच नाही का? ऊन किती झाले? भाकर तुकडा खाल्ला का नाही? जायचं जे आता जेवण करायला. अरे 2 वाजल्याला का हा? अगं चालणे तू बी जरा काय घेत जा जरा काळजी नवऱ्याची म्हणलं की तुला मी हा. नाही म्हटलं आधी जनावराला चारा नेऊन टाकावा आणि मग ए, अति झालं काम एवढं नाही आपल्याला आवडत बरं का. आराम करावा मला वाटतं हा. आणि बघितलं तुरीकडे जाऊ ना काय लागा हा. सोन्याहून तूर सांभाळली का हा. कापूसाची ती हालत, कडवाळ असं, तूर तशी हा. हे बघा मालक, दरवर्षी जेवढं उत्पन्न निघत होतं ना त्याच्यापेक्षा जास्त यावेळेस निघणार आहे बघा. तुम्ही तेवढी काळजी घेतली. विश्वास आहे आपला. अरे सोन्यावली 2 गडी मिळाली तुम्हाला हा. ती मी मिळालंय ना, ती मला काळजीच मिटली माझी. विषयच घेत नाही मी शेताचा. पण कसं आहे जरा जरा यावं लागतं ना आपल्या शेताकडे बी हा. चला घ्या भाकर तुकडा खाऊन. राहू द्या. हे घेते बाई. नाही नाही मालक, अजून थोडा चारा तोडतो आणि मग येतो. मालकाचं ऐकायचं का नाही? बरं आलोच मालक, लगेच आलो. चालतंय यावर. हा घे जरा इकडचं घे तोडून हा. हा हा घेतो मालक. हा. होय मालक गेलेत. गेलेत ना मग? अगं मालक गेलेत. काय झालं, गेलेत ना? म्हणजे आपण आता दोघंच तिथं. असं. मग आपण जायचं का? जा बाबा, तुम्हाला तर काही लाजच नाही. नाही मला नका सांगू, जायचं आपल्याला. काय हो तुम्ही पण, तुम्हाला तर दुसरं काही नादच नाही. तुला माहिती आहे ना आता 5-6 दिवस झालेत ना हा. चल ना. काय हो तुम्ही. लाजू नको, चल आतमध्ये लाजायचं काय करायचं ते कर. चल बरं, चल ना. जायचं. हा मला येतील ना परत. मला का आता गेलेत घरी, इकडे कशाला येतील हा. चल ना प्लीज. चल. चल. अगं इकडं इकडं इथं धडकायला लागली तू त्याला. तुमच्यामुळेच. हा. चल लवकर. काय हो तुम्ही अगं पण. चल गी, चल. ये की जवळ थोडी. अहो, असं काय करताय? काय झालं आता?
हं? तुम्हाला तर फक्त ना काय काय समजतंय ना तुम्हाला? नको लाजू, शांत बस. हो का? असं वाटतं इथं दिवसभर बसून राव, कामं कोण करायची? कामच करू वाटत नाही, असं तुला घेऊन बसावं लागतं. ओह, असं वाटतं? बरं, मालकाला सांगा की मग आम्ही काम नाही करत, मला हेच करत बसतो. पण आपण चोरून चोरून भेटतोच ना. काय ಮಳೆತಲ ಪಾತರು ಮಳೆತಲ ಪಾತರು ಮಳೆತಲ ಪಾತರು अरे वा, चांदणी पैंजण. नाही मालक, असंच ती तुटली होती ना, बघत होते. अरे च्या, तुटली होती. अरे बापरे, काम चांगली झाली बरं का. चक्कर मारली मी परत, ट्रॅक्टर बी सोडलाय खाली तिकडे. हो, तुम्ही कसं येणं केलं इकडे मालक? हा जरा संध्याकाळी जरा चक्कर मारावी लागते ना, शेवटचीच चक्कर म्हणायची ही. मग चांदणी, हे कुठे गेलाय आपला राजू? ते बाहेर गेले. हा, पण काही म्हण बरं का चांदणी, ही आकाशातली चांदणी आहे ना, ती सुद्धा तुझ्या मोर फिकी आहे बरं का. काय पण मालक, काय बोलताय मालक असं? काय बोलते, खरं तेच. म्हणजे मला काय म्हणायचं चांदणी, राजा भाऊन तुला जपली तशी आपल्या राजूला, अशी फुला गुलाबाच्या कळीगत ठेवली ग तुला. असे म्हणजे मुरकाटल्या गत काय म्हणतात ते, काय ते म्हणजे अशी फुलती कली ठेवली ग तुला, असं मला म्हणायचं. काय पण तुमचं आपलं मालक. असं गैरसमज करून घेत जाऊ नको ग माझा, तीच माझा स्वभाव तसा आहे. म्हणजे मिळून मिसळून राहणं, आपलं माणूस काय परकं माणूस काय, शेवट माणूस म्हणजे माणूस आहे. बरं, पावसा पाण्याचा बी दिवस आहे का, हे जरा आहे पत्रा बित्रा नवीनच टाकलेला आहे आपण काय. डोळं दाखी, का मालक? झाक जरा डोळं. अहो पण काय झालं? हाय जरा एक गंमत आहे. बरं. उघडायचं नाही आम्ही म्हटल्याशिवाय, जाग बरं. काय झालं उघडायचं मालक? नाही, अजिबात उघडायचं नाही. सरप्राईज. माझ्यासाठी सरप्राईज? उघड. वाव. वाव, अरे वा, इंग्लिश. काय मालक आपलं नाही नाही, असं- सांगितलं राजभाऊनं शिक्षण झालंय तुझं 10वी पर्यंत. इंग्लिश बोलणं म्हणजे काय वाईट नाही, इंग्लिश तर बोलायच पाहिजे माणसानं. बरं, आवडलं का? खूप छान आहे होय मला, ना? खूप आवडलं मला. कसं आहे पण ना? तुम्हाला कसं माहित झालं मला कानातले पाहिजे होते म्हणून? चांदणी, दौलतरावच्या इथं काम करते तू. कुठं? दौलतरावच्या इथं. सगळी नजर असते. आल्यापासून कान बघतोय तुझा मी. सुना सुना म्हणलं, आज घेईल उद्या घेईल. मी म्हणलं चला, म्हणलं आज म्हणलं तिला कानातलंच घेऊन जायचं. बाजारात गेलतो का, हा, दिसलं मोर, आणि जरा हे वेगळंच वाटलं मला, एकदम अट्रॅक्टिव्ह एकदम. हा, म्हणजे एकदम छान वाटलं तुझ्यासारखं. छान. हा, म्हणजे तुझ्यासारखं छान वाटलं मला. म्हणलं तुझ्या कानाला शिवून दिसल. बर, ही पण बघ कसं वाटतं. हा. कसा वाटला नजराना? खूप छान. छान. माझी चॉईसच वेगळी आहे ग. हा, बायकोला जर काय घ्यायचं म्हणलं ना मी, तिच्या चॉईसनं नसतं, दौलतरावच्या चॉईसनं. ती सरळ म्हणते, तुम्हाला जी आवडेल ती घ्या. तुमची चॉईस छान आहे. हो हो, अरे पहिल्यापासूनच. हा हा. हो, असं कुठला सण सुद्धा आला, ही आला, बायको असं घ्यायला खरेदीला म्हणलं की हा म्हणणार तुम्ही चला बाबा. अगं रानातली काम असेल म्हणलं, जळू द्या म्हणते काम, एका दिवशी काय होतंय त्याला. पण लक्ष द्यावं लागतं. कसं आहे, महिला वर्गाची काळजी करणं म्हणजे बायकोची काळजी करणं नवऱ्याचं कामच आहे ना. जशी राजू कशी घेतो तुझी, हा, काय कमी पडतो तुका तुला? म्हणजे मला काय म्हणायचं, कमी पडू देतो का तुला काय? नाही, मला बिलकुल नाही, मला काहीच कमी नाही पडू देत ते. तोच स्वभाव मला लय आवडला त्याचा. हा, काय सुंदर दिसते बघ तू. हा, हे बघा आला 100 वर्ष आयुष्य आहे बघ राजू तुला, 100 वर्ष. अहो मालक, हा, काय म्हणता? अरे आताच नाव काढलं होतं का ग चांदणी? हो. म्हणलं का नाही राजू कुठं आहे? चांदणी ते कानातलं कधी आणलं तू?
अहो हे मालक चाललेच होते, तर त्यांना म्हटलं तुम्ही जातच आहे तर मग घेऊन या कानातले, असं सांगितलं होतं मी त्यांना काल. म्हणजे मालकाने आणलं का? हा, त्यांनी दिला. अरे वा. कसं आहे जरा आल्यापासून बी कान मोकळा मोकळा होता, म्हणलं चला म्हणलं नाही. आता परकाला कोणाला देतोय का, आपल्याच माणसाला देतोय ना. नाही, म्हणजे भारी काम केलं मालक तुम्ही. म्हणजे संस्कारच आहेत रे, बरं का, संस्कारच आहेत आपल्यावर, गरिबांना मदत करणं. हा त्याचं मदत म्हणण्यापेक्षा एक आपलं देऊन टाकलं आपलं, जाऊ द्या म्हणून. बरं ते जाऊ दे, हा एक काम कर, हाल तू वेगळ्याच कामाला रे मी. हे काय आहे, त्या दिवशी बाजाराला दिलं पैसे तुला, काय ते आता संपलं असतील होय का चांगले. म्हणजे किती दिवस वापरणार ते पैसे? 2000 बस का? हा बस बस झाले बस. लागला असला आत्ताच सांग, नाही नाही बस बस. कस काटून माल भरायचा काय. हा? जर काय उदार पादार राहत असला अजून तर सांगायचं, फक्त दलवत राहून सांगितलंय म्हणून. हा 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 तुझ्याकडे राहू दे. हा. खुश. काय सुद्धा कमी पडलं नाही पाहिजे काय. नाही मालक. लास्ट काय तुम्ही पैसे का मागत नाही मला? हा नाही आता पुरतील हे आम्हाला आठवडाभर. तुम्ही आता एवढं पुरवताय आम्हाला, मग काय गरजच पडली नाही ना. पण बरं झालं तुम्ही दिले आता. फोन आहे का म्हणून हम्म. अगं निघालोय. हा हा येतो मग. हा आवरलं का तुझं? बर बर आलो. लय देवाधिकाचा मागो, मंदिरात घेऊन जायचंय. बर चल मग. हा तू केलेलं कर. बरं. येऊ का? हो मालक. मालक भारी आपला आहे ना. खरंच हो. बघा की कानातले बी दिले आणून मला, न मागताच पैसे बी दिले बाजार आणायला. इकडे बघ किती गोड दिसू राहील तू. काय हो तुम्ही खरंच. मला आवडले बरं का कानातले, हम्म. मस्त आहे. तू तर पहिल्यापासून आवडते मला. असं काय. बरं एक काम कर, हे पैसे ठेव तुझ्याकडं. उद्या जेव्हा बाजाराला जाईल ना मी तेव्हा दे. बरं चल चहा करू आपण. म्हणजे चला. तू कर चहा, मी पितो. चल. चल. झाले भांडे घासून? झाले. काय झालं तोंड पाडायला? अहो काय सांगू तुम्हाला, किती काम करावं लागतं माहिती आहे. त्याच्यामुळे माझे पाय दुखत आहे, पाठीत पण दुखायला लागले. पाठ दुखते का? थोडंसं पुढं हो बरं. थांब मी दाबून देतो, 1 मिनिट. जास्त दुखतंय का? हो. मला मस्त समजतंय तुला कामाचा सवय नाही, पण थोडे दिवस सहन करावं लागेल ना. किती दिवस सहन करायचं सांगा बरं. हे बघ, फक्त 1 वर्ष आपण काम करू. आता काम नाही केलं तर लोकांचं कर्ज कसं फेडायचं सांग बरं. हां अहो पण असं किती दिवस राबायचं सांगा बरं तुम्ही. आता गावाकडे जाऊन काय करणार आहे आपण? तसं जाता येईल का आपल्याला? हां पळून आलो ना आपण. थोड्या दिवस कर काम, होईल ना सगळं नीट. पैसे दिले ना लोकांचे, आपण मस्त सुखाने संसार करू आणि गावाकडे जाऊ. जास्त दुखतंय का? कर्ज फेडण्यासाठी एवढं करावं लागतंय आपल्याला. मग काय करणार सांग बरं. नाईलाज आहे ना आपला. अगं येतील आपले पण सुखाचे दिवस. तो फक्त माझी साथ दे प्लीज. हो तुमची साथ तर देण्यासाठीच आहे ना मी तुमच्यासोबत, म्हणून तर आज इथे आहे ना मी तुमच्यासोबत. बरोबर आहे, तू आहे म्हणून तर जगतोय मी. मग नाहीतर माझ्या जगण्याला अर्थ पण नसता. असं का बोलताय तुम्ही? साथ दे. पाय पण दुखतात ना, दे बरं इकडं पाय. सरळ कर ना पाय. जास्त दुखतात का? तुम्ही पण तर खूप दिवसभर काम करता ना. अगं माझं काही नाही, मला सवय कामाची. तुमचे पण दुखत असतील ना आता पाय. दुखतात पण आता ठीक आहे. बरं वाटतंय हो. भारी वाटतंय ना. आहे कोणीतरी काळजी करणार माझं पण. अगं मी आहे ना तुझ्यासोबत. म्हणूनच काळजी नाही वाटत ना मला. खरंच किती गोड आहे माझी बायको.
मग म्हणून तर दिवस कसाही गेला ना, तुम्ही जवळ असला तर खूप बरं वाटतं. हम्म. तू असली ना समोर मला कामाचा अजिबात त्रास वाटत नाही. फक्त तू समोर दिसली पाहिजे. अ, मी बाहेर जाऊन आलो. थांब आलो 2 मिनिटात. लवकर या. हो. मालक या. छान. सकाळ सकाळ सुरुवात केली कामाला. हा मालक, आता काय आपले काम म्हणून करतोच आम्ही. होय ना. हाय हाय. बरं का चांदणी, 496 बरं का गहू. छान आहे. आजूबाजूला जेवढी शेती दिसते ना तुला, हम्म. असा गहू दिसणार नाही कुठं. एक नंबर. हा. बाजार लवकरच आणला. हा मालक, हे लवकरच गेले होते, घेऊन आले. हा हा हा, चांगलं आहे. असंच लक्ष राहू द्या कामावर. हा. गुरासनी पाणी हो दिलं. झालं ना. हा हा. कसं वाटलं आमचं गिफ्ट? छान, छान ना. आवडलं. तू बी सुंदर दिसते बरं का. म्हणजे काय पण कानात मालक. काय पण कसं, म्हणजे ते कानातल्यामुळे इतकी शोभा आली ना चांदणी तुला, म्हणजे चांदणी सुद्धा लाजल का तुझ्या मोर. काय मालक तुम्ही हो पण. हो हो गरीबाला असं बोलताय. हो. बर बर चांदणी, घ्या एवढा गहू भरून. ना हो मालक. हा, तुम्ही जाऊन जरा. हा अय चांदणे, दादाराव तुम्ही? कुठे गेला तो राजा? ते बाहेर गेले. अरे मा पैशाचं काय? देणार आहे ना तुमचे मग वापस. कधी? तेच पैसे जमा करायला अरे आले मायकून पैसे घेतले इकडे पळून आले हो तुम्ही. हा, माय पैसे सोय करा अगोदर. होते. देणार आहे तुमचे पैसे मग वापस. कधी देणार आहे? माय पैसे सोय लावायच्या अगोदर. तुम्हाला काय वाटलं गाव सोडून इकडे पळून आलं म्हणजे साफ फाडणार नाही? अरे दादाराव म्हणजे दादाराव, कुठून शोधून काढीन तुम्हाला. पैसे सोय लावायच्या अगोदर इथं. ओय, ओय, पाहुणं, कोण तुम्ही? मी कोण? हात का धरलाय तिचा? हात काय धरला? हा, तुमचा आणि माझा काय संबंध? पहिला हात सोडा. हात सोडा पहिला, इकडे या साईडला. काय पद्धत आहे का नाही राहू? हा, काय माणूस की बाय माणसाचा डायरेक्ट हात धरताय तुम्ही? तुम्हाला काही माहितीये का? काय झालं? अहो माय पैसे घेऊन पळून आले ते, काम सोडून दिलं इकडे आले तर. होय का? उचल घेतली का यांची? आणि तुम्ही कोण? हात काढा. ज्या रानात उभा आहे ना तुम्ही, हा, त्या रानाचा मालक आहे दौलतराव, आणि ही जोड माझ्याकडे कामाला आहे. काय ह्यांचं बोलायचं व्यवहाराचं मला बोला. अहो दौलतराव यांच्याकडे पैसे मायावले, हा, मग म्हणजे तेच पैसे नाही आलोय मी. सांगा येत नाही का आधी पैसे उचल घेतली वगैरे काय ते? हा, ठीक आहे, असू दे. बरं, किती किती उचल आहे? 20,000 रुपये उचले. हे बघा, 20,000 आहे ना. हा, तुमचं पैसे तुम्हाला मिळतात. मिळते. हा, अहो दौलतराव मला पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजे. राव काय तुम्हाला कळतं का? देतो म्हणल्यावर. देतो म्हणले. हा? दादाराव म्हणते एकदा गेला ना पैसेच घेऊन येत असतो. हे बघा, दादाराव ना. हा आज रविवार आहे, हा उद्या बँक उघडली, हा. राजूला पैसे घेऊन पाठवतो. राजूला? हा, पाठवतो. आणि तो राजा कुठे? ते अहो, हाय. बाहेर गेले. मग त्याला माझ्या समोर आणा अगोदर इकडं. अहो, घेतलाय ना हवाला मी, पाहुणं. हवाला घेतलाय ना मी. बरं बरं ठीक आहे दौलतराव, तुम्ही म्हणता म्हणून जातो मी आता. ठीक आहे. उद्याच्या मला पैसे पोहोच पाहिजे. आणि जर पैसे नाही आले तर जोडपं घेऊन जाईन मी परत माग. बरं, ठीक आहे. नाही पैसे मिळाले तर तुम्हाला काय कारवाई करायची करा. हा, हा पोचतील पैसे, जावा तुम्ही. जातो मी. हा. काय चालली? हा, सांगायचं असतंय ना बाबा एवढी उचल घेतली. बरं, राजूला नाही बोलता आलं, पण तुला तर बोलता येते का? गेले का? गेले काय नका मारता? हा? आता तोंडाला इतकं खवाट येते ना माझ्या. हा, लपून बसतो वेळेला का? कुठं होता तू?
काय करू मालक आता पैसे आहेत का माझ्याकडे त्यांना द्यायला हा म्हणून पळून आलो ना मी इकडं. सांगायचं असतं राजू, रड नको रड नको, सांगायचं असते. हा आला का मी काय कमी करतो का तुम्हाला आल्यापासून? खरंच पैसे नव्हते म्हणून नाही देता आले पैसे. ठीक आहे, काय उद्याच्याला बँक उघडली की पैसे देतो, पहिल्याच्या पैशाला जाळ करायला देऊन यायचा त्याला पैसे. राजू अरे काय बाय बी आहे सोय रडायला? हा मालक तुम्ही आम्हाला किती जीव लावता हा? घरातले मानता आम्हाला तुम्ही. हाय हाय माझं लक्ष आहे सगळं, रडू नको. अरे तुम्ही दोघं आहे माझ्यासाठी वाघ आहे दोघं तुम्ही, काय अजाबात द्यायच नाही दौलतराव असल्याशिवाय काय. आणि हे बघ तुमची काय हिलकी असलेली आताच सांग मला. नाही तेवढेच 20,000 रुपये आहेत फक्त. नाही ना काय, नाही उद्या बँक उघडली पैसे घ्यायचं आणि पहिलं त्याला जाळ करायचं त्या पैशाचा. हा लय उपकार झाले मालक. हा. काय उपकाराची भाषा करायची मला आवडत नाही ती. आणि नाही ना बाकी काय कुणाचं. हा बघा दोघाला बी एक शेवटची ताकीद देतो मी, दुसरा पोर माणूस जर माझ्या शेतात आला पैसा पाण्यासाठी तर आपल्याला खपणार नाही. हा? नाही मालक. जेवढा गोड आहे तेवढा वाईट आहे मी, काय काही वाईट वाटून घेऊ नका. बरं, कामात लक्ष राहू द्या. हा हा चल. हा आवडलं का? हो मालक. चांदणे तू एवढा नटापट्टा करून कुठे निघाली? मालक लय दिवस झालं गावाकडे गेली नाही, मी बी जाऊन येते की ह्यांच्यासोबत. हा हा मालक ती म्हणत होती बरेच दिवस झाले ना घरी गेले नाही, तेवढीच भेटगाठ होईल, येतो ना सकाळी लवकर. खरं निघाली काय तू? हो. आला का राजू, तिच्या एक डोक्यात आलं नाही पण तुझ्या तर डोक्यात यायला पाहिजे का नाही? काय हो? काय हो काय आला का जनावर तुम्ही माघारी येऊस तर का पाय फकून मारतेली? अर लक्षातच नाही आलं मालक माझ्या. काय का लक्षात नाही? चांदणी तू थांब, मी येतो लवकर सकाळी. अहो पण मग आले असते की जाऊन आलो असतो आपण दोघं, लवकर आलो असतो ना. अगं थांब ना, मालक म्हणते तर थांब. हा? हे बघा बाबा, उग तुमच्या चांगल्या कामाला जर खोडा घालत असं वाटत असेल तर चांदणी जायचं असलं मनापासून जा बाई, तसं काय मी अडवत नाही तुला. नाही मालक थांबते ती. नाही तिच्या बाबा काहीतरी वेगळं. तू जर गेली दोघं पण तुम्ही गेला ती जनावरांची आपदा होईल, बाकी काय नाही. हे बघा मालक ती काम बघल सगळं, मी येतो ना लवकर. हा? हा बरं मालक, थांबते मी. हा मनापासून म्हणतीस ना? हा. अहो मी सांगितलं ना मालक. हा तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा बरं ऐक, हे बघ ही 20,000 विम्याचा हप्ता होता, मी ती कॅन्सल केला. पण म्हणलं पहिलं आपल्या राजूची नड काय आहे ती पहिली भागवावी आणि मग काय असेल बाकीची कामं बघावी. हा बरं मालक जातो आणि सकाळी येतो लवकर हे पैसे देऊन. हा बरं येणार का तू माघारी? पण येतो एक 12 वाजेपर्यंत सकाळी. घोटाळा करायचा नाही बरं का? नाही हो मालक, आता मला समजत नाही वय हा. इथं काम किती असतात. काय बरं. आणि हे बघ जर कुणी तुला आग्रह केलाच बाबा तिथं आलाय बाबा राजभाऊ लय दिवसातनं राहा, हा तर राहा एखादा दिवस. नाही नाही येतो मी लवकर. हिकडचा काय ताण घेऊ नको. रानात ते कामं तुला माहित आहे, रानात चक्कर असते सारखी माझी. गुराढोराचं हिनं बघितलं संपला विषय. हा काळजी तेवढंच आहे, बाकी काय नाही. चालतं ये मग. हा हा चांदणी हे बघ सगळे व्यवस्थित काम बघ बर का. हा मालक हा. येतो मग. हो चल येतो लवकर. हा लवकर या. येतो ना. हम्म. सावकाश जा रे बर का. आणि आठवणीनं फोन कर मला, मी निरोप देतो हिला पोचला म्हणून. बरं बरं हिला निरोप देतो मी. हो जा सावकाश. हा मालक, हा? खरंच तुम्ही नेहमी आमच्या मदतीला धावून येता. आजकालच्या काळात कोण कोणाची एवढी मदत करते. खरंच तुमचे खूप उपकार आहे आमच्यावर. चांदणे अशी उपकाराची भाषा आम्हाला नाही आवडत बघ. आपण मदतच करत असतो ग. हा आपला स्वभावच आहे अशा आडल्या नडल्याला मदत करणं. त्याच्यामुळे तो असा काय मनात संकोच आलो नको कुठल्या गोष्टीचा. आणि मी शब्द दिला का नाही चांदणी की निम्या रात्रीची का तुला अडचणी आहे ना, ह्या दौलतरावकडे बिनधास्त यायचं. होय मालक. अडचणी येत्यात जात्यात. हा हो. चालतं. येऊ मालक? हो हो येते.
काय अगं चालणे किती काम करतेस ग करावं लागतंय मला आता गुरांना ते चारा टाकायचंय ना म्हणून. हा हो हो ती बी खरं आहे म्हणा गुरांच्या काळजीसाठी तर तुला ठेवली ना अहो मला हे काय करताय, हे गवत काढायचंय. असं काय झालं ह्याला चांदणी ही बी गवत आहे ती बी गवत आहे जनावराच्या पोटात गेलं की वास गंमतच करते बघ तू अशी बरं नवऱ्या संग पाठवली नाही म्हणून काय जरा नाराज झालीस का काय नाही नाही मला नाही आता नाही. चेहरा जरा तुझा बोलका वाटना ग मला पहिल्यासारखा हा काय म्हणतोय मी ऐकते ना मालक मी. हो ना म्हणजे नाराज नाही ना माझ्या नाही नाही तुमच्यावर कसं नाराज राहून जमल मला मालक. आणि बरं का आल्यापासून बघतोय मी कामातच आहे बघतो जरा काय असं फिरावं बिरावं वाटत नाही का अहो मालक हा. कामात वेळच मिळत नाही आणि आम्हासनी कोण घेऊन जायचं फिरायला. काय बोलली आमासनी कोण जायचं फिरायला हम्म. आम्ही कशाला आहे मग येणार ना आमच्या संग फिरायला आ आ आ आ लाजली लाजली म्हणजे तुझ्या मनात आहे माझ संग यायचं काय तुला मनासारखं तुला घ्यायचं ते घेऊ मस्त पैकी आईश करू म्हणजे आईश करू म्हणजे काय तुला खावं असं वाटेल ते खा हा काय घ्यायचं असलं काय घे असं बिनधास्तपणे हा हो मालक. बर घे आवडतं इथलं काम मी पुढची तयारी करतो तोपर्यंत हो. हा मळ्यातलं पाखरू मळ्यातलं पाखरू मळ्यातलं पाखरू. हे बघ नारायण फ्लॅटची चावी सांगितली ती ठेवली ना आणि हे बघ ह्या कानाचं त्या कानाला झालं नाही पाहिजे तुला खुश करायचं लागलं रे माझ्याकडे हा आलं दौलत राव म्हणतात का मला हा पैशाचा पाऊस असतोय आपल्याकडे हा बरं चालतंय हा करतो तुला ते जवळ आले फोन करतो हा काय चालणे एवढा उशीर असतो का अहो मालक आता बाई माणूस म्हणल्यावर आवरायला वेळ लागतो की हो. ते जाऊ दे येताना का तुला कोणी बघितलं नाही ना का हो? गाव म्हणजे काय अगं समजी लोक वळखतात मला हा कोणी बघितल्यावर झाली ना पंचायत मग हा त्याच्यामुळे म्हणलं तुला आणि वस्तीच्या बाहेर तुला का बोलवलंय की कुणाला बाबा डाव ठेवून ये आपण दोघं फिरायला गेलोय म्हणून हा. सगळ्या गावाच्या नजरा या दौलतरावर असतात ग आणि लय जातात लोक होय. पण आपण कोणाला भेट नाही अशी भीक कोणाला घालत नाही हा टेन्शन घेऊ नको तुम्ही असल्या म्हणल्या चल बस पाठीशी चल बसली का कसं आहे जाम फिरलो बघ तुमचा फ्लॅट दाखवायला आणला होता मला इथं तुम्ही. हा फ्लॅटच बघायला आलोय पण बघ ना नारायण कशी टॉप टॉप सोय करून ठेवली आपली बस की लाजायचं काय आता हां हां फ्लॅट कसा वाटला फ्लॅट छान आहे हो तुमचा फ्लॅट. मग दौलतरावचा फ्लॅट म्हणजे काय साधा सुद्धा असणार का एकच नंबर आणि बरं का चांदणी तुला म्हणून सांगतो 27 लाख रुपये दिल्यात फ्लॅटला ह्या किती होय. मग रोख कॅश तसली लोन फिन भानगड नाही होम लोन फिम लोन हे दौलतराव तसलं छटछट लोन फिन नारे लागत नसते आलं मनात घेऊन टाकलं विषय संपला तुमचं आपलं भारी आहे बाबा. मग बरं चांदणी आपल्या गावचं मार्केट कसं वाटलं तुला मार्केट हां लय भारी वाटलं, खरंच लय भारी वाटलं.
मी आतापर्यंत असलं मार्केट बघितलं नव्हते बघा. विषय आहे का? भारी वाटतंय ना? आणि ते तुम्ही काहीतरी खाऊ घातलं होतं बघा, ते तर लय जाम आवडलं. काय तर काय खाऊ घातलं होतं ग चांदणी? असं काय म्हणते? रसमलाई होती ती रसमलाई. होय, मग लय आवडली. होय ना? मग चॉईस कोणाची? आणि त्या रसमलाईच्या दुकानापुढं असं माणूस चाललं ना, जिव्हाळ्यात चाटत जातं, इतकी टेस्ट. म्हणलं चला इतक्या दिवसातनं चांदणी आली आपल्याबरोबर, खाऊ घालावं म्हणलं तिला. हा तुला आवडली ना, बस तुझी आवड ती माझी आवड. असं चला की मग आता निघूया आपण, लय टाइम व्हायला लागलाय. आता फ्लॅट बी बघून झाला ना, कुठं निघा? घरी जायचंय ना. बाबू, अगं चांदणी काय इडी झाली काय तू? अगं त्या फिरण्याच्या नादात कळलं का आपल्याला किती वाजल्या? 11 वाजले, 11. आणि आता 11 वाजता जर आपण गावात गेलो, त्या गावातली 12 माणसं बसलेली असतात. मग काय झालं? अगं अगं बघत्याला आपल्याला ती. आता दुपारी कसं चोरून आलो आपण, तुला कुठं बोलवलं? वस्तीच्या बाहेर. हा आता जायचं म्हणलं की जरा सामसूम झाल्यावर जावं लागेल ना. मग आता कधी जायचं? जाऊ की सकाळ सकाळ पहाटच उठून जायचं ना काय. पण मी इथं थांबणं चांगलं नाही वाटत आहे. अरे एवढा आलिशान फ्लॅट आहे दौलत रावचा, थांब. काय किती वेळ आपल्याला रात काढायची आणि जायचंय. आणि बाकीचं कशा टेन्शन घेते तू? हे काय तर नाहीच की इथं. हे बघ ही जी गाडी आहे ना, असं इथं आपण दोघंच मला नाही चांगलं वाटत ना. म्हणजे आमचा विश्वास नाही का तुझा? तसं नाही, म्हणजे वाईट नका वाटून घेऊ तुम्ही, पण मला बरं नाही वाटत आहे. मूड सगळा घालवला आणि काय तू? काय झालं? हे असं काय म्हणजे आमच्या विश्वास दाखवायला लागली तू चांदणीन काय? हाय मला बी काळजी आहे ना. आपण आता एकत्र कसं म्हणजे हो, ही गाडीवर तू झोप, ह्या गाडीवर ही गाडी जरा अलीकडे सारण घेतो, ही तर मी झोपतो. डिफरन्स. हां काय प्रॉब्लेम आहे तुला? पण चुकीचं वाटतंय मला असं. अरे चांदणी आपण काय चुकीचं करतच नाही. हां फक्त आता रात्र झाली म्हणून आपण इथं आलोय, समजून घेत जा बरं, आता चांदणी. तुम्ही म्हणता तर ठीक आहे, हां पण उद्या सकाळी मला लवकर उठवा, आपण सकाळी लवकर जाऊ. 4ला तर पहाट जाग येत असते मला. हां सवय आपली पहाटावर उठायची. बरं दुसरं काय म्हणतो मी, काय खायचं का तुला अजून झोपायच्या आधी? नाही नाही, आता मला काही नाही खायचं, माझं पोट भरलंय आणि आता मला झोपायचंय. आता झोप बी यायलंय. दमली ना जरा फिरून फिरून. ओके चालतंय, कर आराम मग. हां बिंदात झोपायचं. चल आता गाडी घेऊ दे अलीकडं मला. हां ह्या गाडीवर हो सर असे अलीकडं काय अडचण नाही. कसं मग वाटते ना गाडी? हां हां बस हां बस काय एवढं अंतर बघा, म्हणजे तुझ्या मनात काही शंका नको, बाकी काय. ओके बस ना का उडा अजून? वडा घ्या अजून थोडी. बस या बघ. ओके हां ओ माय देवा पांडुरंगा. हां चालणे काय विचार करते तू? आता पलीकडच्या रूममध्ये जाऊ का मी? नाही मालक, ठीक आहे. हां ना ते घाबरशील ग तू म्हणून नाही, म्हणलं नाही, आपलं. हां नाही. नाही झोपा मालक तुम्ही. हा, झोपा, मी पण झोपा. झोपते. मालक पण मला लवकर उठवा हा सकाळी. हो उठवतो, टेन्शन घेऊ नको तू, झोप. हो 4ला बरोबर उठून आंघोळ्या करून गाव गाठायचं, संपलं. ओके.
है रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, प्यार कोई तुमसे ना हो जाए. आयला ह्या म्हाताऱ्याचं काय करावं रे? हा, पाठ राखेन वनी त्या सोनबाईच्या मागं पिंगाच घालत बसते. हा, नाही, त्या म्हाताऱ्याचा काय ना काय बंदोबस्त करायलाच पाहिजे. यायला राजा गेलाय म्हणल्यावर जरा काय तर मोकळीत भेटेल म्हणलं तरी खोड उगावलं की मध्येच डंगर. काय पाहुणं? हा, होय, जरा ह्या वयात थोडा आराम करावा. सोनबाई आहे की काम करायला? नाही काय माहिती का मालक, हा. मी घरी जर असलो ना तर माझा कधीच हात रिकामा राहत नाही. हम्म. काही ना काही करीतच राहतो. असं कामाशिवाय आपल्याला होत नाही. हा, हाय. म्हटलं चला सोनबाईला करू लागू असं. हो हो हो, नाही, कधी बी काम केलेलं चांगलंच हो. हो. आणि रानातल्या कामाची सवय असते माणसाला. हो. हा, हात कुठला ग बसायला. होय चांदणी, बोला की मालक. चालतंय, चालू द्या काम मग. मी आलो जरा खालच्या वावरात ना. बरं मालक, ठीक आहे, या मग. पाहुणं, हा. भुईमुगाला पाणी दिलंय ना? हा रात्रीच वल्ला केलाय. यालाय ना? हो रात्र पाळी केली ना, रात्रीची लाईट होती. हाय हाय. तुम्ही आल्यामुळं ना मला त्या राजाभाऊची कसलीच उणीव भासत नाही बघा. हो. हा, चला चालू द्या काम मग. हा, हो. मामांजी, हा. ते फोन बघा हो, तेवढा उचला कोणाचा आहे बघा. हॅलो. हा कोण? हो चांदणी आहे ना, नंदी ती. माऊस भाऊ बोलता का? ए सुनबाई, घर का कोण आहे? सुन माऊस भाऊ तवाला बघ. मावस भाऊ. हा. हॅलो. अग तू आहेस वय? तुला काही कळतंय घेताय का नाही ग? माझे ते सासरे बोलत होते तुला. काय ग तू, बरोबर ऐक की, जरा मी कामात आहे, मी तुला नंतर कॉल करते, मग नंतर बोलू आपण. बरं बरं, हा ठेवते ठेवते, चल. हां हां हां. कोण होतं का? अहो मामांजी, मावस बहीण होती माझी. आणि ते मला म्हणा माऊस भाऊ. अहो मावस बहीण होती, ते काय झाले माहितीये का, आता मोबाईल मध्ये बघा माणसासारखा आवाज काढून बोलायसारखी ॲप आली आहे, मग त्याच्यावरून तुम्हाला गंडवत होती ती. हो का? असं झालं ते. असं काय सांगू तुम्हाला, ती अशीच करते माय कोणाला बी. हा काय? तर मला काय मात्र माणसाला माहिती बरोबर की नाही? मला बी आताच कळलं की मग. हो का? मग काय अशीच करते होती. बरं घे काढून आपलं निदानावर. बरं मामांजी, हा, मी काय करते, काय? तिकडे गुराढोरांना पाणी बिनी पाजवून येते मी. हा मग बाई हे गवतही घेऊन जाय, त्याला गवतही टाक. बरं बरं, आणि तुम्ही इथलं लवकर आवरून घ्या मग. बरं येतो मी. हो हा, येते मी. हा चालेल. जाय तेवढे टाक. हा बरं बरं. गायला टाक. हॅलो. हॅलो, बोल की. आलीस घरी? हो बोल ना. मगाशी तुझ्या म्हाताऱ्याला काय गंडवलंस तू? बरं, अरे गंडवा गंडवीचे कामं कोण शिकायचे? चांदणी म्हणतात मला. ते मात्र खरं आहे. मला गंडवलंस म्हणून तर त्या राजासोबत लग्न करून निघून गेलीस तू. हां बरं, का तुझ्या मागं का मंगळसूत्र घेऊन लागायचं होतं, लग्न कर माझ्याशी म्हणून? बरं ते विषय सोड आधी. तुझ्याकडे नंबर कुठून आला माझा? अरे विजय म्हणतात मला. तुझा नंबर कुठून आणि कसा शोधायचा ते मला चांगलं ठाऊक आहे. बरं बरं ते सगळं सोड, येतो मी रातच्याला. अरे तू रातच्याला येतो म्हणतोयस, आता म्हाताराचं काय करू मी? ते म्हातारा आहे की. त्या म्हाताऱ्याचा काय विचार करते? एकदा झोप लागले कोण कोण बघताय तिथं जागून. बरं बरं ये तू, पण सावकाशी नाही रे बाबा. ठीक आहे ठीक आहे, ते माझं बघेल मी. बरं बरं ठेवते मी फोन. चल, कुणी यायचं मला बघायचं. चल ठेवते. हा
चालेल हो हो. आईला आलोय खरं मी बरं का, पण ती म्हातारं डंगर झोपलं असेल ना, झोपलंच असेल. आता काय करतो, फ्युजा काढतो आणि घालवतो लाईट. लाईट घालवली की रान मोकळंच ना आपल्याला. गावात तर नवरा घरी नाही, चांदणी एकटीच घरात. हळूच जातो, दार उघडतो, मग काय दोघच होऊन जाऊ द्या, काय व्हायचंय ते. चला मग दौलतराव, चांगल्या कामाला उशीर कशाचा. डांगऱ्या, आता बस नजर राखत कोणावर राखायची ती. आता झाले. आता तू जा आणि हळूच जा, हळूकडी काढ बघ. ठीक आहे. म्हातारा उठण्याच्या आधी पटकन जातो इथून. जा पटकन. उठू दे की, उठलं बीत काय करणार. अरे तू जा रे बाबा. काय वाजत आहे, काय पडलंय? सुनबाई, ए सुनबाई, काच आवाज आला ग? ए सुनबाई, हा मा म्हणजे काय वाजलं? काय नाही मा, म्हणजे ती मांजर सगळे भांडे पालते करून गेली बघा. हा का? बर तू व्यवस्थित झोप, कडी लावून घे व्यवस्थित. हो हो मामाजी. हा हो झोपा तुम्ही. हो झोपतो. तू घे दरवाजे लावून. हा हा घेते घेते, तुम्ही हो. झोपा. आई आई, हिने तर दरवाजा आत लावून घेतलाय, सगळा मूड घालवला. काय ते जावा कुठं आता. म्हातारला आहेत आज. चला बाहेर बघून तर मजा घ्यावा, काय दिसलं तर. कोण पळालं बघ? काय वाजलं? चोर सुटले काय बघ? कडे तर लावेल. सुनबाई झोपेल वाटतं. आता तर रात्रभर जागच राहावं लागलं बरं का. गेली झोपाची माया शोधली सगळी. कोणीतरी पळालं इकडं. दर एक तर बाहेर निघता आहे ना. एकटं म्हातारा माणूस काय करणार आता रानच्या वस्तीला. एक तर लाईटही नाही. आता मी झोपणार नाही, आता बसूनच राहतो. हां काठी हाव राहू द्या आता. अशा दांड्यात नीट करतो एखाद्याला आल्यावर. मला तर वाटलं लग्नानंतर तू सगळी पिचकटली असेल, पण तू लग्नानंतर पण तुझं फिगर अजून जशाला तसंच आहे. सर बाजूला काय करतोय हे? मी आता कोणाच तरी बायको आहे. कोणाच तरी बायको? कोणाच तरी बायको होण्याच्या अगोदर तू कोणाच तरी गर्लफ्रेंड होतीस, विसरलीस तू? सर की आत्ताच आंघोळ करून आली आहे. आलास की लगेच लागलास मग घेऊन चिटकायला. अरे म्हणजे आत्ताच गेले देवाच्या मंदिरात, ते आले तर परत काय व्हायचं? तुझं सासरा आहेच का इथं वॉचमॅन म्हणून अजून? थकलं या बापरे.
आय आय आई देवा, गावातून यायला हा टाईम झाला, पक्का टाईम झाला यायला, पक्का गर्दी झालं यायला. चला तर सोनबाई काय करते पाहतो ना, आवाज देऊन. सोनबाई, 2 मिनिटं, मामांची आली हो. 2 मिनिटं. तुझ्या सासऱ्याला बी काही काम नाही ओ सोनबाई, काम करायचं टायमालाच. सोनबाई झोपली काय ना? चला जाऊन तरी पाहतो कडी वाजून. सोनबाई, सोनबाई, टायमावर आले. तुझं तर ना काही पण आपलं पटकन उठ, मी मामांजी आले ना तर काही खरं नाही. झोपली काय ना? काय झोप लागली यांना. मामांजी काय का सोनबाई, तुला किती आवाज दिले मी? हां, काय करत होते घरात? मी घरात काम करत होते मामांजी. काय दरवाजा लाव? ती आहे की मांजर आपली लयच भांडे उलता पालता करत होती, मग मी दार लावून करत होते. हां का? पण तुझे केस वीस करलेले हे असं बरं वाटतं का? मामांजी बघा ना, जाळ्या किती झाल्या त्या, मग ते जाळ्या काढत होते, मी जाळ्या वेळा पडलं सगळं. जर कोणी आलं तर आपल्याला तुला नाव नाही ठेवणार का? हां, सांग बरं. थोडंसं व्यवस्थित राहायचं. हां, दरवाजा उघडा ठेवून काम करायचं. हां, ते तू मला तर माणसाचा आवाज येत होता. मामांजी मी ह्यांचा कॉल आलता. यांचा कॉल आलता का? पण असं चांगलं नाही वाटत ना, तो असं मेकअप फेकअप तवाले केस कसे पाय बरं. हां, मामांजी आता घरात काम करताना होते की हो, तुम्ही बी कसं बोलता. पण मी आता दमून थांबून आलो. किती आवाज दिले तुला मी? हां बरं मामांजी पाणी आणून तुम्हाला मी. हां, पाणी आण मला 1 ग्लास. बोलू नको की मामांजी गेले नाही अजून, मी त्यांना बाहेरच्या बाहेर कटवते, मग तू जायचं बस. लवकर काढतो. आलेच नाही. स्वयंपाक पाणी आवरला लागतो का? नाही मामांजी घेते की मी आवरून. तुम्ही ते मालकाने सांगितलं ते गुराढोरांचं चारा बिरा बघून तेवढं करून घ्या तुम्ही. बरं, मी करून घेतो ते. पण तू स्वयंपाक घे करून. हां, मला लय मामा. भूक लागली. हां, हां, मी बी घेते आवरून, पण तुम्ही बी आवरून घ्या तेवढं जाऊन. बरं चल मग मी जातो. मग मी घेतो जनावरांचा चारा पाणी करून. हां, तू स्वयंपाक करून घे लवकर. बरं जावा तुम्ही करून घ्या, मी आवरून घेते लगेच. बरं चल. गेले मामांजी गेले, तू जा आता पटकन. गेले? हां गेले, जा. अरे सरकी निर्लज्ज, जा ना, जा की आता तू. आता जाईल मी, पण रात्री 12च्या नंतर परत येईल. म्हाताऱ्याला बाहेर झोपायला लावा. बरं तू आता जा. ठीक आहे. मारी माझ्या रानात कोण काय करते? जाऊ द्या, कोणतर गरीब वैरण काढी न्यायला आला असेल, एवढं काय लक्ष द्यायचं. चांदणी कुठं गेली? म्हाताऱ्याच्या चपल्या बी इथं दिसत नाहीत. दार बी उघडाय. 100% चांदणी एकटीच घरात आहे. चला बघू काय होतंय का.
दगड डोक्यात बसला होता, आता खरोखर डोक्यात दगड बसल. आवरा जरा. सॉरी सॉरी मालक तुम्ही. सॉरी सॉरी काय असू दे. नाहीतर तू माझ्या बायको सारखीच आहे की. काय अगं काम झालं का नाही आणि सकाळची अशी नाव झाली की बायको अशीच केस माझ्या तोंडावर उडवती ग, म्हणून म्हणलं तसं. बरं बरं तुम्ही बसा बाहेर जाऊन, मी आवरते. बाहेर कशाला, असू दे की, त्याला काय होतंय, बदल. असं कसं बोलताय मालक. हे बघ चांदणी, ही असं माझ्याकडे काहीतरी होतं, त्याच्यामुळं मी आता ठरवलंय बघ, इथनं पुढं कुठली वाईट समोर आली का नाही तिच्याकडे बघायचंच नाही. बरं बरं ठरवलं म्हणजे हा? बरं बरं तुम्ही बसा बाहेर जाऊन, मी येते आवरून. हा असं करू का, बरं ठीक आहे, आवर मग. हा हाय बाहेर बस तुम्ही. हा राम राम. राम राम. बसा की, तुमचीच वाट बघत होतो. हो का? गेलता कुठे. हे जनावर चारा पाणी करत होतो ना. हा जनावराला चारा पारी केलाच पाहिजे. हो हो बाकी बरं आहे ना. हो एकदम मजेत. हम्म. तुमचं बरं आहे ना? तुमच्या आशीर्वादानं बरंच चाललंय म्हणायचं. हो. हा आणि आमचं नशीब तुमचं पाय आमच्या का रानाला लागलं ती. हा हा मग आता काय करते, आता आमच्या काय तिकडे काम कमी होते. हा म्हटलं चला आता आमच्या पोराला काम निघालं, त्याची आई आजारी पडली. हा पण ही पटलं नाही बरं का पाहुणं आपल्याला. काय हो? हे असं आमन धक्क्या जाणं ना आपल्याला पटलंच नाही. राव माझ्या काळजाचा माणूस आहे राजू. हा नाही काय झालं माहिती आहे का, त्याची जबाबदारी सगळी कुटुंबाची त्याच्यावरती आहे ना. हो ह्या बघा, त्याची माय काय आणि माझी माय काय एकच आहे ना. पण सांग ना, एक फोन तर करायचा मला की बाबा निघालो तिकडं, अशाची अडचण आली, 4 पैसे घेऊन जायचं माझ्याकडनं. यात आता चांदणीला बी काही कळत नसल्यावर तिचं बी काम होतं का नाही सांगायचं. हा नाही हा? सांगायला पाहिजे ना, सांगायला मग पाहिजे. ही आपल्याला असलं आवडत नाही बघा. बरोबर. बरं शेती कशी वाटली आपली. शेती एकदम भारी बघ तुमची. हा हो सोन्यावानी आहे का नाही शेती. सोन्यावानी. हो जपवणूक सांभाळ करणं आपल्या रक्तातच आहे हो. एखादी कुठली गोष्ट आपल्याकडं आली की तिला सांभाळणं, जशी शेती सांभाळली तशी. लहान पोरावानी सांभाळावं लागत. हा तसं राजूला सांभाळ तुम्ही. हो हो बरोबर. पण पाहुणं काय म्हणा बरं का, ह्या वेळेस आपण ठरवलं ह्या वर्षी उत्पन्न इतकं जोरदार काढायचं ना, बास दिलंच पडायचं नाही कष्टाला. तुम्ही ना मालक एक बा हां टेन्शनच घेऊ नका. राजू नाही ना, हां. तर राजू बदली मी आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला उत्पन्न नाही यावर्षी ना मी भरपूर काढून देतो. पाहुणं तुम्ही शब्द दिला ना आणि तुमचा पूर्ण विश्वास आहे. हो हो. आणि तुमच्याकडे बघितलं का नाही, कामाचा माणूस वाटताय हो. हो ते कामाचं आहे हो, आता काय सांगा, कष्ट कर. चाय आणू काय. हा आण ना. चांदणी माझ्या बी नावचा 1 कप ठेव. अहो ठेवेल ना, आता मलाच एकट्याला मी एकटा कसं काय पिणार, तुम्हाला पण आणेल ना चहा. बरं का पाहुणं, हा बोला. तुमच्या सुनबाईच्या हाताला चव असली आहे म्हणता का नाही. मागच्या बारीला तिच्या हातचा चहा पिलो होतो, हो का? घरचा चहा पिऊ वाटतोय वय. हा मच बायको तुला घटमुट दुधाचा चहा देते, पण चव कुठे आहे तुमच्या सुनबाईच्या हातासारखी. नाही नाही काय माहिती आहे का मालक, आमची चहा पत्ती इतकी भारी आहे ना नाशिकची. हा बघा, हं. नुसत्या चहापत्तीला बी चव असून उपयोग नाही हो. हाताला बी एक गोडवा पाहिजे ना, ती गोडवा तुमच्या सुनबाईच्या हो हाताला हो आहे. तुम्ही माहिती ते बरोबर मालक. हो गोडवा लई भारी आमची अरे सुनबाई. आलीच बघा. अहो घ्या की. हा घेतो की. बरं मामांची मी काय म्हणते, का? ते खाल्ल्या रानात जाऊन जरा मी जळण घेऊन येते. हां तुम्हाला जेवायला देऊ का नंतर जेवता. नाही मग तू ते घेऊन ये ना, नंतर जेवू आपण, जेवण करू आपण. बरं बरं ठीक आहे, मी जाते मग. आणि तुम्ही दरवाजा उघडं ठेवू नका, ती माणसं दूध पिऊन जाते. हो का? दूध गॅस तो ठेवले का? हां गॅसवरच आहे. बरं बरं मी दरवाजा लावून घेतो, जाय तू. हां बरं बरं मी जाऊन येऊ का मग. हो ये जाऊन. बरं. हं? चांदणी अगं कप घेऊन जा. तिला आहे ना काम म्हणलं का दमच निघत नाही. हा, तिला हा, आता चहा दिला का नाही, ती लगेच कामाला चालली होती लगेच निघत.
आळस नावाचा कसला प्रकार नाहीच हो तुमच्या. नाही नाही थांबतच नाही. हा हा नाही. सेम राजूला जी सवय ना कष्टाची तुमच्या बस सोबत बस कसे बोलले. माझ्या पोराला ही अशी भारी बायको भेटली का बस काही मापच नाही. नाही. कसं आहे हं. आपण बी लक्ष देणं गरजेचं आहे. हो काय? नाही बरोबर. बरं पाहुण्या हा जरा येऊ का रानात चक्कर मार. राहणार आता हा हा या. काय आहे, खालच्या बांधाला कॉक सोडलाय पाणी सोडले हा हा मग ती कॉक तसाच चालू राहिला म्हणजे उगं पानं वायपट जायला नको ना. मग तुमच्या हाताने बंद करता का? हा मी हे बघा मालक या नात्यानं लक्ष द्यावंच लागतं ना. हा तुम्ही काहीच काळजी करू नका मालक. हा तुम्हाला यावर्षी ना उत्पन्न असं भरघोस काढून देतो मी. हो बस बस अगदी आपल्या मनातली गोष्ट हो. बोलला बघा. बरं करा आराम तुम्ही. हा? तुम्ही नाही फेरफाटका मारला ना तरी काही काळजी करायचं काम नाही. नाही नाही कसं लक्ष दिल्याशिवाय बी नाही ना. हो चला आलो मग. हा हो या या या. हो हा. काय लागलं सवरलं मागायचं बरं का. हो हो चालेल चालेल. ओके. पेस्ट एकदम माझ्या मनासारखं झालं. पाखरू चांगलं मोकळ्या मैदानात घालले. आता जरा ही जी गंमतच करतो. मालक काय करताय सोडा की. सोडायसाठी धरलंय वगैरे चालले. कुणी बघल ना मालक सारखं की. अगो दे लिहायचं. अहो मालक सोडा ना सोडा की. काय करताय असं. चालणे अगं सकाळपासून माझं काय व्हायला लागलंय माझी मलाच कळना बघ. अशी कुठली बाई दिसली की मला त्याच्यात बायकोच दिसायला लागली ग. काय आज झालंय माझी मलाच कळना बघ. मालक असं कसं बोलताय तुम्ही. काय होतंय नेमकं तुम्हाला असं काय करताय. बरं का चांदणी आज ना माझी मला भानच राही नाही ग. म्हणजे सकाळी कशी तुझ्याकडनं चूक झाली. म्हणजे ती केस नाही का पाणी माझ्या तोंडावर उडलं तशी चूक माझ्याकडनं झाली असं समज. पण सॉरी बरं का चांदणी खरंच सॉरी. बरं बरं मालक आता तुम्ही सॉरी तर बोललाय ना. हा. बरं ठीक आहे. आणि मालक तुम्ही इथं कशाला आलाय. अगं ते वरच्या भावरात चक्कर मारायला आलतो म्हटलं चला खाली बी जाऊन यावं. बरं ते जाऊ दे ते काय एवढं महत्वाचं आहे का. मालक तुम्ही कशाला आला आणि काय आला. बरं चांदणे नवरा कधी येणार आहे तुझा. मालक म्हणले 2-3 दिवसात येतो म्हणून पण काय माहिती कधी परत येतात आता. हो का मला तर बेरात्रीच्या लय भ्या वाटतंय बघा. काय तुला भ्या वाटतंय. हम्म. काय चांदणे एवढं भ्यायचंय. हा मी असताना काय अगं म्हणजे तुझ्या सोबतीला तुझा सासरा आणि मी असताना एवढं कशाला भ्यायचंय. हा असं. बरं तसं जर काय वाटत असलं चांदणी तर रातच्याला मला बोलव झोपायला. काय म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही कुठल्या गोष्टीचं. निसंकोचपणे कसलीही काळजी न करता कसलाही डाऊट न घेता मला बोलवायचं. म्हणजे बाहेरच्या अंगाला आणि मी आणि तुझा सासरा झोपल ना तर म्हणजे तू आरामशीर झोपशील ना येडे असं म्हणतोय मी. होय. हा
मी तर काहीतरी वेगळंच समजले बघा. तर तुझा गंमत कुठं बी करायचा स्वभाव जात नाही बघ. मला मग तुम्ही पूर्ण बोलत जावा की. बर बर असू दे. हा. काय द्यायचं नाही. हा काय मला एवढं उचलू लावा की मला जळण. होय उचलून द्यायचं होय. बर कुराड राहिली कुराड. हा 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 घे धर. मला उचला की कुठे हो. ध्यान आहे तुमचं. आता कुठं ध्यान असणार आहे. काळजी तुझी तुझीच दर दर बर. हा उचला की मला. आय, आय, एवढं वजन घेत असत्यात होय ग. सावकाश सावकाश अगं चुंबळ आणावी चालणी. हा सावकाश मालक. सावकाश. हा अगं जरा वर हात लाव इथं. हा हा बेस्ट. सावकाश जा. हा बरं मालक हा, येऊ हा. का. हा ये हे अंगात जा पलीकडे बरोबर जा. हा येते मालक. हा 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 घ्या घेत्या का नाही नाही काय? व्यसन नाहीत आपल्याला काय पाहुणे. मी म्हटलं खाताय काय हा नाही नाही खाऊ. खाऊ मला हा एक बोलू बोला की राव. तुमच्या 2-3 ठिकाणी शेत आहे ना होय मग तुम्ही तिकडे कधी जाताना दिसत नाही तुम्ही इथंच चक्र मारतात काय पाहुणं राहून राहून विचार बदलला काय तुमचा. कारभारणीला घेऊन याचा विचार चाललाय काय डोक्यात. आलं तर उलट बरंच आहे की माझी बी सोय होती. आ म्हणजे कामाची हो. अजून एक जोड कामाला वाढली म्हणजे काम उरकतं होईल ना आपल्या शेतातले. म्हणून म्हणलं तुम्हाला. अहो मला हा. तुम्हाला राग आला का काय पाहुणं तुमच्या बोलण्याचा राग कशाला येतोय मला. काय माहीत आहे का ही बाकीची जी जमीन आहे हा. ना ती वडिलोपार्जित जमीन आहे. आणि ही जी जमीन आहे ना आत्ताची हं. ती आपण स्वतःच्या कष्टानं कमावलेली आहे स्वबळावर. त्याच्यामुळं ह्या जमिनीवर इतका जीव जाडलाय ना काही विचारूच नका बघा. म्हणजे ह्या जमिनीत ह्या जागेवर आल्याशिवाय करमतच नाही हो मला. म्हणजे असं काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. बरोबर बरोबर बोलले मालक तुम्ही काय राहतं एखाद्या जनावराला जर जीव लावला ना तर मरेपर्यंत तो लाळा जात नाही माणसाचा आत्ता कसं पाहुणं पटण्यासारखं बोलला बरं. हो लाखातला एक शब्द वापरला बघा तुम्ही. काय झालंय माहित आहे का पाहुणं अलीकडं ह्या जमिनी बिगर झोपची आहे ना झाली हो मला. म्हणजे झोपच ना रात्रीची. सारखं ह्या जमिनीचं ध्यान होतंय हो मला. कधी येईल कधी जातोय जमिनीत कधी एकदा त्या जमिनीला असं कळवाळून भेटतंय. असं झालंय माझं. होतं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मामांजी मी काय म्हणते बाजार संपलाय सगळं घरचं घेऊन ये की तेवढं जाऊन. बरं मग पिशवी आण तू हा बरं बरं मी घेऊन येते तुम्ही जाऊन या मग. हो चला येऊ का मालक चला की मी बी येतो तिकडंच. तुम्ही आता का? हा चल जाऊ की. खाऊ मालक बोला की. एक बोलू का तुम्हाला हं. तुमची ओळख नाही पाळख नाही हां हां हं? पण तुम्ही आमच्या पोराला आणि सोनाला लयला एक आहे आसरा दिला आसरा आणि ओळख पालखीचं काय नाही हो हं. पाहुणं मला एक सांग. हं. ह्या मनुष्य जन्मात कमवायचं हितच ठेवायचं का वर घेऊन जायचंय. नाही आणि माणसानं माणुसकीसारखं जर राहिला तर माणूस जवळ येणार आहे. हो नाहीतर माणूस मेल्यावर कावळा बी शिवत नाही. ही तर खरी परिस्थिती माहीत आहे तुम्हाला. नाही बरोबर आहे मालक तुम्ही बोलता ते. कराय का नाही नाही. बरोबर आहे आणि हे बघा ही काय आसरा दिला ना ओळख पाळख त्याचं काय नाही हो. हो. त्याच्या मागं माझा काहीतरी हितो आहे ना. हा हा हितो म्हणजे माझ्या शेतातलं काम होतंय ना हो हो म्हणून त्यांना मी आसरा दिला. हा बरं पाहुणं राव बोलण्याच्या नादात माझं एक महत्त्वाचं काम विसरलो राव मी. काय हो अहो लय दिवस झालं त्या कामाच्या मागं लागले. हां आज होईल उद्या होईल परवा होईल पण त्या कामाचा काही मेळच लागे नाही हो. नाही नाही मालक हां काळजी करू नका तुमचं आज आहे ना 100% काम होणार काय हो आज माझं काम होणार. हो मग शब्द आहे माझा शब्द आहे ना. हो साखर पुढं पाहुणं तुमच्या तोंडात साखर. बरं मग ठीक आहे घेतो माझं काम आटपून. या मग तुम्ही बाजार करून. बरं मग येतो मी बाजार करून हा या या हा हो, हा. चल. आता पाहुणा गेला म्हणल्यावर रान मोकळंच झालं. हं? त्यात लय गोड बोलला ती. काम होणार होणार तर होणार.
आज जरा चांदणीची गंमतच करतो. सुनबाई, सुनबाई. मामांजी तर बाहेर गेलं तर एवढं लवकर कसं आलं? ए सुनबाई. आता आणि मालक तुम्ही आहे होय? मला वाटलं मामांजीच आहेत आणि तुम्ही तर मामांजी सोबत गेलते की. एवढं लवकर कसं इथं आज वापस आले? अगं तुझ्या सासऱ्याबरोबरच गेलतो, पण काय झालं चांदणे, मला एक अर्जंट काम आठवलं ग, म्हणून ते अर्जंट काम आहे म्हणून इथं आलोय मी. इथं आणि अर्जंट काम? हा, इथंच आहे तुझ्याकडं. माझ्याकडे? अगं तुझ्याकडं म्हणजे आज निवांत आहे का नाही, कुणीच नाही, म्हणलं चला तिच्यापाशी जरा जवळ बसावं, निवांत मध्ये आज काय काय कामं करायची, कुठं काय करायचं हे जरा समजावून सांगावं म्हणून माघारी आलोय मी. एवढं बी समजत नाही वय. असं आहे होय? मला वाटलं दुसरं काय अर्जंट काम आहे. दुसरं काय काम असणार आहे तुझ्याकडं? एक खरं बोलू का बोला की. चांदणे, जशी तू या शेतात आली ना कामाला, आणि तुला बघितलंय ना, तेव्हापासून ना माझं मनच कुठं लाग नाही ग. काय बोलताय मालक तुम्ही? अगं ए बाई, ए अगं काय गैरसमज करून घेते काय माझ्याबद्दल तू? तसं काय असलं तर सांग बाबा, मी लगेच दूर करतो तुझा गैरसमज. मला तसं काय नाही, गैरसमज नाही करत आहो, पण मग तुमचं मनात काय आहे काही कळतच नाही बघा. मग कसं बोलावं सांगा बरं तुम्ही. चांदणे, दुसरं काय मनात असणार आहे ग? म्हणजे म्हणजे अगं तुझं काय सौंदर्य आहे हा, म्हणजे तुझ्या सौंदर्यावर बोलावं तेवढं कमी आहे ग. म्हणजे कसं, एखाद्या चिखलात कमळाचं फुल कसं उमलतं तसं तुझं आहे ग. काय बी का मालक? काय बी काय, खरं तेच सांगतोय चांदणे. आणि हे बघ, तुझी जागा इथं नाही ग, तुझी जागा म्हणजे राजवाड्यात आहे, राजवाड्यात. असं होय? हा, विचार पडतो ग, कसं तू इथं राहत असशील. काळजी. मालक आता तुमच्यासारखे मालक आमच्या सोबत आहेत म्हणल्यावर मग. बस बस बस, हेच मला ऐकायचं होतं बघ चांदणे. बरं बरं मालक, मी काय म्हणते, काय ग? मी घरातले काम पडले घेते की आवरून. या मग तुम्ही. अगं घेशील की आवरून, जरा वेळ तो. नाही नाही, लय काम पडले, घेते आवरून. होय का? या तुम्ही. आईला बोलायचं म्हणलं, जरा मनसोक्त बोलावं म्हणलं तर चांगला मूड झालता. हा, आलात का? हो आलं. झाला का बाजार? हो बाजार झाला. झाला ना हो. आमचा बाजार उठून. एवढा उशीर असतो का? असं काय बोलतोय मालक? काय बोलताय काय? नाही, माणूस काय बोलत नाही म्हणून काहीच काम करायची नाही का? कसं बाजारमध्ये लय गर्दी होती ना हो. ती बाजारची गर्दी जाऊ द्या. हा का त्या गुराला खायला दिसलं का येताना? पाणी नाही त्याला, वैरण नाही. हा, सुननं बी केलं नाही तुमच्या काम, तुम्ही बी नाही, म्हणजे मी करू का स्वतः जाऊन काम? बरं आता मी सगळं करून घेतो, तुम्ही काय तापू नका. बरं काय झालं, तुमचं झालं काम? काम जळू द्या माझं, होऊ नाही तर नाही होऊ द्या. ही पहिलं जनावराचं बघा. मी तुम्हाला शब्द दिला, मला 100% होईल. कसलं 100% 200% नाही झालं काम माझं. ती काय तू जाऊ द्या, ती सांगितलं पहिलं त्या गुराचं बघा. बरं जरा ही पिशवी घ्या बाजारची, मी लगेच जाणार चारा पाणी करतो. हा, हा तेवढं द्या, नेऊन द्या आमच्या सोनाक. बरं बरं ठीक आहे, जाऊ का? हा, चल. आणि ह्या बघा, जरा रागाच्या भरात बोललो, मनाला काय वाईट वाटून घेऊ नका. हा, नाही हो मालक, तसं काय नाही. देतो पिशवी. हो, हो. जाऊ हा, बरं काय राग मान नका. नाही हो मालक, नाही. चांदणे, मगाशी दोघं बोलत बसावं म्हणलं तर दार लावून घेतीस वय. आता ना तुला न विचारता घरात कसं घुसतो बघ. अगं जखमी झाल्याला नाग टासल्याशिवाय सोडत नाही ना, तसं मला आवडलेलं पाखरू जाळ्यात घेतल्या बेकार मी बी शांत बसत नाही.
काय दौलतराव शोभतं का तुम्हाला ही राव मालक आहे तुम्ही डायरेक्ट घरात घुसलाय कोण आहे कोण नाही बघायचं डायरेक्ट आतच अरे कोण आहे रे घरात माझ्या चोरावानी घुसलंय कोण आहे बाहेर येतो का अगं अगं चालणे अगं मी आहे आता काय करावं अगं चालणे मी आहे अहो मालक तुम्ही आहे वय हा. आणि असं चोरावानी का घुसलाय मध्ये चोरावणी काय अगं चालणे मीच तुला सरप्राईज देणार होतो पण तूच मला सरप्राईज दिलं पिशवी तुमच्याकडे आणि मामांचे कुठे गेले आहेत की मामाजी काय तिथं काम करते ती अगं झालं काय माहित आहे का मी शेतात आलो तर बघितलं जनावराला खायला काय टाकलं नाही पाणी काय पाजलं नाही म्हणलं चला एकाच दिवस मालकानं काम केलं म्हणून कुठं बिघाडतंय तेवढा तुझा सासरा आला आणि बघितलं म्हणलं काय करताय मालक तुम्ही शोभतं का तुम्हाला मालक असून 2-2 गडी आहे ती आणि तुम्ही काम करताय वर सोडावरती काम हातातलं आणि बघा ही पिशवी सुनबाईला द्या मी उरकतो काम म्हणलं ते पिशवी द्याय आलतो तुला बरं बरं मी ठेवते मग आणि मामांचे तसं काय चुकीचं बोलले तर का मालकानं असं काम करणं शोभा देतं होय खरंच विचारश्रेणी उच्च आहे. कालच म्हणलं मी बरं बरं ठेवते मग मी मध्ये हं? अहो मालक तुम्ही गेले नाही का अजून काय गेलं नाही का अजून शोभतं का चालणे तुला असं हा नाही ही बोलणं शोभतं का तुला माणूस एवढं उन्हातानातनं बाजारची पिशवी घेऊन आलंय जरा पाणी बिणी द्यावं अगं कोरड पडली कशाला माझ्या बरं बरं मालक मी तुम्हाला पाणी घेऊन येते बस हा. आलेच मस्त वाटतं ना घर हा होय मालक होय कशा आहे गादी टणक टणक उड्या आणते बघितलं ठीक आहे मालक बरं बेड भारी आहे बरं का हं, आवडली ना गादी आवडली की झोप चांगली लागते ना हा म्हणजे शांत झोप लागते का काय मालक तुम्ही पण काय कंबर मारायचं का काय ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट बघत होता दौलत गरम हे लोहा मारतो हातोडा सुनबाई अहो मालक हाय 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 चालणे अगं गालाच द्यायला आल तू झाली काम हो काम आवर रे मालक पिशवी दिली बरं निघू का मी गडबड आहे मला हो का हा हो, चालतंय या या सुनबाई बोला ना मामा चांगलं बुडास काढून घ्या हा. लय वाढले गाबाळ एक तर हा आपल्याला झुपटावं लागत रव 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 बरोबर आहे का नाही होय बरोबर आहे तुमचं. हॅलो हॅलो कुठे आहे ग तू अरे इथं मामांजी सोबत शेतामध्ये गवत काढते मी बोल की अगं, काही नाही मी गाडीवर होतो येतोय मी घरला तुझ्याकडे घराकडे कशाला चाललं तुम्ही शेतामध्ये गवत काढते अरे मग मी शेताकडे येऊ का इकडे कुठे येतो मामांजी आहे सुनबाई हा मामांजी कोणाचा फोन आहे मामांजी त्यांचा कॉल आहे हो का जरा बोलता का नाही रे बोल बोल हॅलो अरे हे म्हातारे बिना सारखं मागून लागून राहते कोणाचा फोन आहे कुठे गेलेस नुसतं आता काय सांगू बाबा तुला अगं मग काहीतरी कारण सांगून घरला वाट लाव ना तर तू तरी ये घरी अरे मी कसं घरी येऊ शकते बरं बरं ऐक तू मी काय करते मामाजीला ना काहीतरी सांगते बोलते त्याला गंडून ना मी येते तिकडं तुझ्याकडं तू जिथं आहेस तिथं थांब या कपाशीच रानाजवळ थांबलोय ये इकडे तू बरं तू कपाशीजवळच थांब मग त्या शेतामध्येच मी आले सांग हो हो ठीक आहे लवकर या हां ठीक आहे ठेव काय म्हणा काय नाही मामांजी बोलत होते ते मला म्हणत होते 4-5 दिवसांनी येतो अजून बघा आता 4-5 दिवस राहतात म्हणाले अजून तिकडे. 4-5 दिवस असं असतंय का हो कुठं
काय राजाने आता फार उभं- येड्यात काढलं आपल्याला. द्या इकडं. हा? म्हाताऱ्या माणसाला काम करायला लागू राहिले. हा? मग मी तर म्हणले होते तुम्हाला बोला म्हणून, मग का बोलले नाही तुम्ही? काय ते राजाचं काही खरं पटण मला आहे ना. कुठं जाऊन असंच बसतोय का करते काय? ते उगं तुम्हाला इकडे पाठवून देऊन जाऊन बसले तिकडं. हा ना, आता त्याची आई किती दिवसाची क्लिअर झाली आहे की नाही? बरं मामाजी, हा मी काय म्हणते, हा बोल ना. इथं गवत काढून काढून लय कंबर दुखायला लागले हो माझी. मी काय करते, जरा घरी जाऊन आराम करते. आराम करते. हं. बस चालेल, कर आराम. मग तुम्ही एवढं सगळं आवरून या. नाही मी काढीत राहतो आता. आवरल्याशिवाय येऊ नका बघा, ते मालक आपल्याला लय चिडन बघा आपल्यावर. हा का? हं? नाही मग मी काढीत राहतो, तू कर आराम. हा बरं मग येऊ का मी? हा ये ये. आई गं. खुरप राहू दे मला. मामाजी, मोबाईल घेऊन चालली की तू? मी घेऊन जाते की. जाय घेऊन जा. त्याचा जर परत फोन आला तर हा हा मामाजी, येऊ व्यवस्थित मी? बोल जरा. हो, येऊ मी मामाजी. हा ये ये. आवरल्याशिवाय येऊ नका बघा. नाही नाही, येणार नाही मी. हं. कुठं बसलाय काय माहिती, दिसणं बी झालाय. कुठं असल? बस बस, डबा खाली झालेला वाटतं तो. मग कोणी बघितलं तर विचारलं तर सांगायला नको का? बरं ते सगळं सोड. केव्हापासून ह्या क्षणाची वाट बघतोय मी. मग आता आली ना मी. आली ना, चल ना मग थोडंसं. रंग भरे बादल से तेरे नैनों के काजल से मैंने इस दिल से लिख दिया तेरा नाम, चांदनी ओ मेरी चांदनी चांदनी. आईला काय हाल तरी त्या झुडपात. 100% कुठलं तर झुडप आलेलं असणार आहे. यांच्या आईला माझंच रान घालतोय. ए कोण आहे रे तिथं? हा ह्याच्या माईचा. पटकन मालकाला उठते, लवकर 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 जा, उठ. ए थांब, कोण आहे रे? अरे कापट, तुझ्या बापाची तोर आहे रे. थांब. ह्याच्या मालक मी आहे. चांदणे, तू काय करते इथं? अहो मालक हे बघा. अगं आता इथनं कोण तर पळालं, मी बघितलं आता. अहो मालक हितनं कोण पळणार आहे? अहो मालक एक मोठा ससा इथून पळाला बघा आत्ताच. काय ससा? तुम्ही 2 मिनिटं पहिले आले असते ना, तुम्हाला शुकार घावली असती बघा. म्हणजे बंदूकच पाहिजे होती माझ्याकडे. होय होय मालक. शंभर टक्के चांदणी मला गांडावती. अगं मी काय बोळ्यानं दूध पितो वय? माणूस आणि सशातला फरक कळत नाही का मला? ही ना राजाच्या गैरहजेरीत दुसऱ्याच कुणाकडनं तर हिर भरून घेते. आता उद्या जर हिनं डोक्यावर आंघोळ जर केली तर 100% समजायचं पाणी कुठं तर मुरतंय. अगं चांदणे, पोसायचं मी आणि खायचं दुसरं कुणी? अगं दौलतराव म्हणतात मला, ह्यो चाललेला खेळ आहे ना, जास्त दिवस चालू देणार नाही तुझा. गाठ माझ्याशी आहे.